IPLचा सुमधुर आवाज कुणाल दाते सर आणि त्यांच्या समवेत इंटरव्ह्यू सम्राट मीरा भाईंदरचा गोड आवाज मनीष पाटील सर. धन्यवाद अजय गरज सर. चला, महत्वाचा सामना आहे हा. आजच्या वेळापत्रकातला हा शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. नाणेफेक जिंकून क्लासिक इगतपुरी या संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आणि फलंदाजी करायचे श्री गजानन डेव्हलपर्स कल्याण या संघाला. दोन फलंदाज परंपरेप्रमाणे तेच पोचतायत. सुरुवात देण्यासाठी अयूब शेख आणि शाहिद शेख हे दोन्ही आयकॉनच वापरले जात आहेत. श्री गजानन डेव्हलपर्स या संघाकडून प्रथम फलंदाजी करताना आणि पाहूया गोलंदाजी करताना कोण येतोय समोर. कारण दोन्ही संघांनी सकाळपासून एक वरच्या दर्जाचा खेळ सादर केलेला आहे. म्हणूनच दोन्ही संघांच्या खेळाची चर्चा या धर्मवीर चषकामध्ये आजच्या दिवसात आपण पाहत आहोत. पण आता चर्चा एकाच संघाची होईल जो सुपर 4 मध्ये दाखल होणार आहे. चला, जे 3 संघ जिंकलेले आहेत या अगोदरच्या स्टेजमध्ये त्यांनी आपली येण्याची नोंद करायची आहे. आपण थोड्याच वेळात ड्रॉ करणार आहोत सुपर 4चा. तर ही देखील बाब आम्ही सकाळपासून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की 4 वाजता ड्रॉ होणार आहे सुपर 4चा. तर प्रत्येकाने आपल्या येण्याची नोंद समितीला द्यायची आहे. आयोजन समितीला प्रत्येकाने आपली येण्याची नोंद करायची आहे. तर पहिले षटक महत्त्वाचं, सुरुवात महत्त्वाची, मग ती फलंदाजी असू द्या किंवा गोलंदाजी. तर पाहूया या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये नेमका कोणाचा दबदबा दिसतोय. पहिले षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं आहे. ते हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. तर पहिलं षटक स्ट्रायकर साईडला शाहिद. शॉर्ट लाईन बॉल होता, आखूट टप्प्याचा बॉल, त्यावर केलाय प्रहार, बॉलला थेट पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. शाहिदने चेंडूला दिली हवा आणि षटकार खेचून डाव सुरू केलाय नवा 6 धावा. कडक शॉट, पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि सुरुवातच धडाक्यात केली आहे या मॅच मध्ये. आणि अशी जर सुरुवात राहिली तर नक्कीच सामन्यामध्ये महत्वाची भूमिका शाहिदची असणार आहे आणि पॉवर प्ले तर फोडण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. काय स्ट्रोक खेळलाय, पूर्णपणे हात खुले करण्याची संधी शाहिदला मिळाली आणि पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेन सोपं होतं शाहिदसाठी. त्या सोप्या चेंडूवर तो आक्रमक फटका खेळून या डावाची सुरुवात उत्तम दिलेली आहे. 6 धावाची नोंद स्कोर शीटवर विकीच्या विरोधात आपण करतोय. शाहिद फॅन्टॅस्टिक, फास्ट, फ्युरियस स्ट्राईक रेट साठी ओळखला जातो आणि आता तोच खेळ, तोच दबदबा या सामन्याच्या पहिल्या बॉलवर. क्रॉस बेटेड एलिव्हेशन यावेळेस कमी पडले, पण क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. सिंगल कंप्लीट स्ट्राईक रोटेट स्ट्राईकवर अयूब धावसंख्या 7. चांगला पुलचा फटका शाहिदच्या बॅटमधून सुरुवात धडाक्यात केली. पहिल्या बॉलवर सिक्सर आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल घेतली आहे. 7 धावा फलकावर लागल्यात आणि मोठी मॅच आहे, इथे जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून एका बाजूला इगतपुरीचा संघ, एका बाजूला कल्याणचा संघ इन ॲक्शन आहे. कल्याण वर्सेस इगतपुरी सामना प्रतिष्ठेचा आहे, आत्मसन्मानाचा आहे आणि प्रतिष्ठा राखायची असेल तर मग आपली प्रतिभा सादर करावी लागते. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पण व्यत्यय आलेला आहे. जवळपास चौकार होता पण मिळतात फक्त 2 धावा अयूबला. क्लासिक कव्हर ड्राईव्ह होता, परंतु बॉल त्या विजेच्या पोलला लागला आणि बॉल तिथे थांबला. त्याच्यामुळे कहाणी बदलली आहे. जिथे 4 होत्या तिथे 2च मिळालेले आहेत अयूबच्या खात्यामध्ये. आणि सध्या तरी मी म्हणेन सुरुवात चांगली झाली आहे श्री गजानन डेव्हलपर्स कल्याणसाठी. दोन्ही फलंदाज सक्रिय राहिलेले आहेत या पहिल्या 3 बॉलवर. हा स्लो इन कटर चांगला पर्याय वापरलाय, पण पंचांनी थोडं निरीक्षण केलं आणि व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या वतीनं आणि त्या ठिकाणी DRS कॉल केलेला आहे फिल्डिंग टीमने. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल. येस, DRSचा वापर फिल्डिंग टीमने इथे चॅलेंज केलं ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला आणि त्याच्यामुळे आता पाहूया TV अंपायरची मदत घेण्यात आली आहे, काय निर्णय येतोय. बॉल पडल्यानंतर एक्झॅक्ट बॉलने किती दिशा बदलली, लाईन काय होती विकीची, या सगळ्या गोष्टी आता पाहिल्या जातील. पहिल्या षटकात DRS कॉल केलेला आहे आणि हा फेअर बॉल आहे. यष्टीरक्षक पूर्णपणे कॉन्फिडंट होता, यस इन कटर होता, त्याचमुळे लगेचच यष्टीरक्षकाने DRS कॉल केला आणि योग्य निर्णय DRS घेण्याचा पहिल्या षटकामध्ये तो DRS कॉल केला यशस्वी झालेला आहे. धावसंख्या 9 झाले.
ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, परफेक्ट स्ट्रेट हिट, सँड अँड डिलिव्हर्ड टुवर्ड्स VIP डाईस. 6 धावा, षटकार. डाऊन दी ग्राउंड कडक शॉट, ओव्हर पिच बॉल होता आणि त्याला बरोबर दिशा दिली आहे. ही सर खासियत आहे अय्यूबची, मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो आणि तुम्ही त्याच्या स्लॉटमध्ये बॉल टाकू शकत नाही. ताकद त्याच्याकडे भरपूर आहे आणि त्या ताकदीचा फायदा उचलत असताना अप्रतिम फटका समोर मारलाय, एक उत्तुंग षटकार. 2 षटकार एकाच षटकात आलेले आहे आणि दोन्ही फलंदाजांच्या वतीनं एक षटकार आलेला आहे. चांगल्या स्थितीमध्ये श्री गजानन डेव्हलपर्स कल्याण हा संघ पोहोचतोय, तर म्हणजेच 15 धावा. खरं तर गोलंदाजी ही प्रभावी होती मागच्या 3 सामन्यांमध्ये. क्लासिक इगतपुरीची पण त्या गोलंदाजीला चॅलेंज करण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी या पहिल्या षटकातच केलेलं आहे. पूर्णपणे जे प्रयत्न होते ते प्रयत्न आता तुटपुंजे जे दिसत आहेत. फलंदाज पूर्णपणे सक्रिय भूमिका घेत आहेत. जो त्यांना आराम मिळाला होता, काम आता परफेक्ट होते. क्रॉस भेटेल, आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल. त्या बॉलवर 6 धावांचा स्टिकर अयूब शेखने लावला, पुल करून बॉलला गुल केलाय. षटकार. खतरनाक बॅटिंग सध्या अय्यूबची पाहायला मिळते. शाहिद आणि अय्यूब ही जोडी आता जमली. पहिल्याच ओव्हरमध्ये तुफान आणलंय, वादळ आणलंय मैदानामध्ये. आणि हरिओम मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा धर्मवीर चषकामधला सगळ्यात महत्वाचा सामना, ज्यावेळेला 2 खेळाडू मैदानामध्ये उतरले त्याच्यामध्ये अय्यूबची बॅट तळपते. लगातार गगनचुंबी फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत आणि हा देखील बॉल सीमा रेषा पलीकडे जाऊन पडलाय 6 धावांसाठी. धावा झालेल्या स्कोरबोर्डवर पहिलं षटक समाप्तीची घोषणा. धावा झालेल्या आहेत 21-21. पहिल्या षटकातच 21 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि ज्यामध्ये प्रत्येक बॉलवर धावा येतील असा प्रयत्न, फक्त एक चेंडू वगळला तर बाकी 5ही बॉलवर धावा आलेल्या आहेत. आणि त्याचमुळे आता या विकीला बॅकअप देण्यासाठी सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवर अक्षय थेटे ज्यांनी सकाळपासून प्रभावी गोलंदाजी हाताळलेली आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत होता त्यावेळेस तो धावून आलाय. पाहूया या षटकामध्ये अक्षय थेटेच्या वतीनं कसं प्रदर्शन होते या दुसऱ्या षटकामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये अक्षय थेटे, समोर शाहिद आहे. पुढे टाकलेला बॉल सन्मान दिलाय, मिड ऑफ आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. धाव मिळणार नाही. डॉट. जगन्नाना पाटील मांड्याचे आहेत, त्यांचा हा संघ आहे. श्री गजानन डेव्हलपर्स अयूब शेख शाहिद या टीममध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला इगतपुरी क्लासिक अक्षय थेटे या टीमचा आयकॉन. पुढे टाकलेला बॉल होता आणि यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळलाय. कव्हर्सला 2 फिल्डर धावत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकललाय. 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न शाहिदने केला, थांबवले. शेवटी अय्यूबला 2 धावा मिळतील. क्लासिकचे क्षेत्ररक्षक चपळ आहेत आणि तीच चपळता सातत्यानं मागच्या 3 ते 4 सामन्यांपासून पाहायला मिळालेली आहे. यावेळेस ऑन द राईटचा फटका सजवला, ताकद थोडी कमी पडली. डीपला क्षेत्ररक्षक नव्हते, एक्स्ट्रा कव्हरला त्या संधीचा फायदा उचलायचा होता शाहिदला, पण मिळतात फक्त 2च धावा. आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्ररक्षकांनी करून दाखवलं. 2 धावांची मदत धावफलकाला मिळते. धावसंख्या 23. सुरुवात धडाक्यात या टीमची. शॉर्ट बॉल, हुक शॉट, इथे धावा मिळताना दिसतील शाहिदच्या खात्यामध्ये. धावा येतात 4. येतो कडक चौकार. नॉनस्टॉप बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे. क्लासिकला त्यांचा खेळ लक्षात घ्यावा लागेल. तुम्ही सकाळपासून काय खेळलंय त्या गोष्टी जाणीव झाली पाहिजे, कारण सकाळपासून तुमच्या गोलंदाजांनी चांगलीच कामगिरी केली, त्याचमुळे हा मॅच बॉल आहे. आता सुद्धा तीच कामगिरी अपेक्षित आहे, पण त्या कामगिरीचा कुणाल सर कदाचित विसर पडलाय का, हाच प्रश्न निर्माण झालाय. हो, निरंतर धावा येत आहेत. थांबवता आलेलं नाहीये फलंदाजांना. सुरुवातच धडाक्यात राहिली आहे. सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट इथे खेळले गेले. दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत आणि शाहिद तर नेहमीच पॉवर प्ले फोडण्यासाठी जाणला जातो. हलक्या हाताने फक्त ढकललाय बॉलला. शॉर्ट मिड विकेट आणि मिड ऑनच्या दरम्यान तोपर्यंत तिथे फिल्डिंग होतीये. रन मिळणार नाही. डॉट. पेशन्स इज द की टू सक्सेस, हेच शाहिद सांगतोय, कारण त्यांच्या वतीनं संयम सुद्धा पाहायला मिळालाय. टेस्ट करतोय गोलंदाजाला, कारण अक्षय थेटेकडे देखील ते मिस्ट्री बॉल्स आहेत, त्याचमुळे कुठलीच रिस्क घेण्याची इच्छा शाहिदची नाही. चांगला बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता, बरोबर दिशा दिली आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक सिंगल. शाहिदला नक्की शांत ठेवण्यात यश प्राप्त झालं या ओव्हरमध्ये. अक्षय थेटेला एक चौकार आला जरूर त्याच्या विरुद्ध, परंतु त्याच्यानंतर एक डॉट बॉल, एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 28-28. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 7 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत. शेवटचा बॉल फेस करताना दिसेल अय्यूब, कासारवडवलीचा स्टार. शेवटचा बॉल, हेलिकॉप्टर बॉलला उडवलंय सर डाऊन दी ग्राउंड, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अय्यूबच्या बॅटमधून येतोय धर्मवीर चषक षटकार.
सन ऑफ कासार वडवली जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळालेला आहे. जी ताकद आहे ती ताकद तो झोकतोय. बाईक सम्राट हा सुद्धा आहे आणि बाईक सम्राट का त्याचं प्रमाण तो देतोय. आज शहापूरच्या धर्मवीर चषकामध्ये 2 षटकांचा खेळ संपलाय. नाणेफेक जरी जिंकली नाहीये पण तरी देखील फायद्याचा खेळ आतापर्यंत श्री गजानन डेव्हलपर्स मांडा कल्याण या संघाचा पाहायला मिळालाय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते 34 वर. 34 रन्स प्रत्येक षटकामागे 17. सुरुवात भन्नाट झाली. 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये वेग चांगला दिलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. कारण शाहीचा खेळ आपण जर पाहिला तर शाहीने सुद्धा 1 षटकार आणि 1 चौकार. एका बाजूला अयुबचा खेळ आपण पाहिला तर एकंदरीत अयुबच्या वतीनं 3 षटकार आलेले आहेत. तर स्ट्राईक रेट अयुबने चांगला राखला. एका बाजूला पेशन्सचा खेळ शाहीचा पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज एकमेकांना ऍडजस्ट करून खेळत आहेत. त्याचमुळे चांगली स्थिती. एकही विकेट न गमावता गजानन डेव्हलपर्स कल्याण या संघाची 34 धावा. 34 बॉलिंग गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येतोय. 3ऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी ज्ञानदीपला बोलवलेला आहे. यावेळेस कुणाल सर गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केलेला आहे. ज्ञानदीपला 3ऱ्या क्रमांकासाठी आणलंय कारण अजूनही पर्याय खूप सारे आहेत गोलंदाजीचे क्लासिक इगतपुरी संघाकडे. पण ज्ञानदीपचा हा जो पर्याय वापरलाय तो पाहूया फायद्याचा ठरतोय का. ज्ञानदीप पंचांच्या डावीकडून स्टार्ट करतायत. स्ट्रायकर एंडला शाहिद शेख. फुल टॉस बॉल. हा नो बॉल आहे. बॉल हवेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बॉल जज करून व्यवस्थित कॅच कंप्लीट करतोय पण नो बॉल. वेस्ट साईडच्या वर इम्पॅक्ट पंचांना जाणवला. मिळतात या 2 धावा. बीमरने सुरुवात केली या ओव्हरची आणि विकेट किपर सांगतायत नोच बॉल आहे घेऊन फायदा नाही. DRS अक्षय विचारत होता घ्यायला पाहिजे का परंतु इथे नो बॉल आलाय. फ्री हिट असणार आहे नेक्स्ट बॉल. 36 झालेत. स्ट्रायकर एंडला आता फ्री हिटचा बॉल फेस करण्यासाठी अयुब. फ्री हिट असल्यामुळे नुकसान नाही होणार. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद होऊ शकले असते अयुब पण फ्री हिट असल्यामुळे थोडासा फायदा झालेला आहे अयुबला. म्हणूनच क्रिकेटच्या प्रत्येक घडामोडीवर व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. पुनरागमन ज्ञानदीपने आणि मोठमोठे फटके अयुबच्या बॅटमधून येत आहेत. सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेत. धावसंख्या 54 झाले. 50 ओलांडले गजानन डेव्हलपर्सने. वेग वाढवलाय. दडपण दिसते गोलंदाजावरचं स्पष्टपणे. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन. एका धावेची वाढ. धावसंख्या 55 धावा परंतु 3 षटकार या ओव्हरमध्ये आलेत अयुबच्या बॅटमधून. ते असे सध्या तुम्ही टेलिकास्टद्वारे पाहू शकता. बैठक शॉट लांबलचक फटकेबाजी सध्या अयुबच्या बॅटमधून. त्यानंतर पिकअप शॉट हा दुसरा षटकार होता. खूप चांगला टिक केला षटकाराने. त्यानंतर फुलटॉस बॉलवर स्क्वेअर लेगला षटकार उडवलाय. तर शेवटचे काही कुपन प्रेक्षकांसाठी आहेत आणि आमचे सर्व कार्यकर्ते डाव्या साईडला ते कुपन तुमच्याकडे घेऊन येत आहेत. 25,000 रुपये जिंकण्याची एक नामी संधी आहे स्पर्धेमध्ये. आमचा जो कॉमेंट्री बॉक्स आहे त्याच्या डाव्या बाजूला तिथे आमचे प्रतिनिधी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला ते कुपन घ्यायचे आहेत. धावसंख्या 55 झाले. पुढचा बॉल ज्ञानदीप. यावेळेस पुन्हा एकदा फटका चुकलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अयुबचं अर्धशतक प्रेक्षकांना पाहायचं होतं पण मात्र ते अर्धशतक हुकलेलं आहे. डोक्यावर गेलाय हात आणि ज्ञानदीपने काउंटर अटॅक करताना जो फलंदाज आपल्या संघाला त्रास देत होता त्याला परतीचा प्रवास करण्यासाठी प्रवृत्त केलंय. कॅच आउटच्या स्वरूपात अयुब शेखचा खेळ संपला. पहिला धक्का बसतोय गजानन डेव्हलपर्स कल्याण. धावसंख्या आहे 55. लॉस ऑफ 1 विकेट. या विकेटने कदाचित पुनरागमन होऊ शकेल टीम क्लासिक इगतपुरीचं. आदरणीय निलेशजी महाजन आणि आदरणीय सुमिजी देशमुख यांचा मुख्य मंचावर सन्मान आपण पाहणार आहोत. सुनील निचिते आदरणीय सुनील निचिते यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत. जे आमचे पंच आहेत पंचांचा सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. सर्व आमची बॅक ऑफिस टीम, कॉमेंटेटर, अंपायर, स्कोरर, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम, डिस्क जॉकी, मंडप व्यवस्था सर्वांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. सन्मान मुख्य मंचावर होतोय दोन्ही पंचांचा. तर
ज्ञानदीपचं षटक कुणालसर संपलेलं आहे. 3 षटकांचा खेळ संपून धावसंख्या पाहायला मिळते गजानन डेव्हलपर्स कल्याण या संघाची 55 धावा, 55 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अर्धशतकी भागीदारी मोडीत काढलेली आहे. आता हरीश नॉनस्ट्रायकर एंडला फ्रेश बॅटर, स्ट्रायकर्स एंडला शाहीद शेख. तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. चौथ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल या ओव्हरचा. पहिल्या बॉलवर देखील कडक प्रहार आहे. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी षटकारांचा मार आहे. अयूब जरी बाद झालाय, शाहीद सांगतो मी आहे ना. अयूबची उरलेली फलंदाजी मी पूर्ण करेन, तोच प्रण त्यांनी घेतलेला आहे आणि अक्षय थेटेचं भव्य दमदार स्वागत षटकारानं केलं. धावसंख्या पोहोचते 61. 61 धावा फलकावर. ओव्हरपिच बॉल होता. इनफिल्डच्या वरून खेळलाय. फिल्डर आहे तिथे. खराब प्रयत्न. बॉल सीमारेषा पलीकडे. 25 धावांवर पोहोचलाय शाहीद आणि 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल अर्धशतकासाठी जगन्नाना पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. बघा जगन्नाना पाटील लगेचच चांगला खेळ झाला तर मग त्याला प्रोत्साहन म्हणून ते कॅश प्राइज दिलं जाणार आहे. पण एका बाजूला आता शाहीद शेख सुद्धा त्याच लयीमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, कारण जेव्हा अयूब चालू होता तेव्हा शाहीद थोडासा कन्सिस्टंट राहिला होता, योग्य त्या वेळी फटक्यांची निवड करत होता, पण आत होता पण त्याला नाही टिकता आलं. 0 हरीशचा खेळ संपलेला आहे. अयूबचा खेळ 38 धावांवर संपलेला आहे. 2 फलंदाज बाद झालेत. चांगला झेल स्क्वेअर लेगला टिपलाय. हरीशने कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न केला पण नाही देता आलं कॉन्ट्रीब्युशन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अप्पू गुंगले. अप्पू खुंगले हे नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. अप्पूने काल खूपच चांगला खेळ केला RCC रायासाठी आणि स्ट्रेट हिट खूप चांगले मारतो अप्पू कुंगळे. RCC रायाचा हा खेळाडू आहे आणि काल शाहिद खान यांच्या एकता ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली होती अप्पू कुंगळेने. आज शहापूरच्या या धर्मवीर चषकामध्ये तो खेळण्यासाठी आलाय. हरिओम मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा, विजयभाईंची ही स्पर्धा धर्मवीर चषक. पहिलाच बॉल बरोबर दिशा दिली आहे. डीपमध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगला येत आहेत धावत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अप्पूचा, परंतु एकही रन त्यानंतर मिळणार आहे. फक्त एक धाव तुमच्या खात्यामध्ये. सिंगलच्या मदतीने आता स्ट्राईक इथे ठेवली जाईल अप्पू कुंगळेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 71. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. तर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. खराखुरा नाही तर धावांचा पाऊस पडतोय जो काल्पनिक आहे, पण तो आनंद मिळतोय गजानन डेव्हलपर्स कल्याण या संघाला. जर पहिल्या षटकाला पहिलं विकीने खर्च केला 21, अक्षय थेटेने दुसरं षटक 13 धावांचं हाताळलं, तिसरं षटक ज्ञानदीपचं 21 धावांचं होतं, त्यांना विकेट मिळालाय, आणि चौथं षटक अक्षयचं हे 16 धावांचं राहिलंय. प्रत्येक गोलंदाज डबल फिगरमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. पहिला सामना जो झाला होता क्लासिकचा त्यामध्ये प्रत्येक गोलंदाजाने सिंगल डिजिट धावा खर्च केल्या होत्या. आता हा सामना असा आहे की प्रत्येक गोलंदाज डबल डिजिटमध्ये धावा खर्च करतोय. हा योगायोग नाहीये, क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला काहीतरी नवीन अनुभव मिळतो, पण त्या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायचं. राहुल गोलंदाजी करण्यासाठी येतात. कॅप्टन आहेत क्लासिक इगतपुरी या संघाचे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अप्पू, नॉन स्ट्रायकर एंडला आहेत शाहिद. अजूनही पुनरागमन करण्याचा मोका आहे टीम क्लासिक इगतपुरी या संघाला, कारण 12 चेंडूचा खेळ आहे. इकॉनॉमिकल दोन्ही षटकात जर गोलंदाज राहिले तर मग ती लढत पुढच्या डावामध्ये चांगली खेळता येऊ शकते फलंदाजांना. राहुल अँड टीमला क्षेत्ररक्षणामध्ये अजूनही बदल केले जात आहेत. राहुलच्या मनाप्रमाणे ते बदल ते करतायत. स्वतः कॅप्टन आहेत आणि आता 5व्या षटकासाठी ते बॉलिंग मार्गवर सज्ज होत आहेत. पंचांच्या डावीकडून स्ट्रायकर सेंडला अप्पू खुंगले. 5व्या षटकाची सुरुवात. स्लो लेग कटर ट्रॅप रचला होता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट तो झेल टिपला आणि अप्पूचा खेळ 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर संपला. लेग कटर बॉल होता, थांबला. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर, परंतु शॉट डायरेक्ट हातामध्ये मारला कव्हर पॉईंटच्या, आणि त्यामुळे अप्पू कुंगळेला देखील जावं लागेल डगआउटमध्ये. विकेट आली आहे. विकेट देखील येत आहेत, परंतु धावा थांबलेल्या नाही आहेत. धावांचा पाऊस पडला अक्षरशः पहिल्या डावामध्ये. अयूबने सुरुवात केली धडाक्यात. पहिला बॉल ज्यावेळेला शाहिद केला, शाहिदने षटकारने सुरुवात केली होती आणि त्यामुळे धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 71 या आकड्यावर. 71. अजूनही 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावातला. जे संघ मालक आहेत क्लासिक इगतपुरीचे शाहबाज, त्यांनीच तो झेल टिपलेला आहे. म्हणजे टीम ओनर स्वतः मैदानाच्या आतमध्ये आहेत पॉइंटला, त्यांनी तो झेल टिपला. आणि बघा संघ मालक सुद्धा किती चांगला खेळ खेळतात. जगन्नाना पाटील हे सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळतात, पण ते स्क्वॉडमध्ये नाही आहेत, पण शाहबाज आहेत स्क्वॉडमध्ये. पहिलं
षटक राहुल हे स्वतः हातात, जगन्नाथ पाटील स्वतः ऑनलाईन ही मॅच पाहतायत आणि बक्षिसांची बरसात होईलच जर चांगला खेळ जर खेळाडूने खेळला तर. सुरुवात आता या षटकाची कुणाल सर विकेटने. नवीन फलंदाज मुकेश गायकर मैदानात दाखल झालेले आहेत. अजूनही कल्याण मधले खूप सारे खेळाडू खेळू शकले असते, पण विविध ठिकाणी ग्रामीणच्या स्पर्धा असल्यामुळे तो संच बनवू नाही शकले. पण आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स गजानन डेव्हलपर्स कल्याण या संघाचा पाहायला मिळालेला आहे. बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा राहुल सज्ज होते. सुरुवात राहुलने इम्प्रेसिव्ह केले ॲज कॅप्टन. जी गोलंदाजी अपेक्षित होती ती गोलंदाजी पाहायला मिळते. हा डावखुऱ्या फलंदाजासाठी टप्पा पडल्यानंतर बाहेर वळणारा बॉल ही आहे. इम्पॅक्ट गोलंदाजी करण्याचा खूप चांगला अनुभव आहे राहुलचा. डॉट बॉल. हो, चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये. सुरुवात धडाक्यात 71 पर्यंत मजल आणि त्याच्यानंतर विकेट आणि एक डॉट बॉल. हे षटक चांगलं टाकलं जात आहे आणि गरज तीच आहे की परिवर्तन करा. व्हेरिएशन करत असताना गोलंदाजाने आपला कामगिरीचा उच्च स्तर प्रस्थापित केलेला आहे. स्लो बॉल होता, बॉडीला ब्रश झाला, लेग बायची एक धाव मिळते. षटक चांगलं सुरू केले राहुलने. सांघिक धाव आली आहे, लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे. या ओव्हरमध्ये तिन्ही डॉट बॉल आतापर्यंत टाकलेत गोलंदाजाने. आणि विशेष म्हणजे व्हेरिएशन आहे, गतीमध्ये परिवर्तन करतोय. बॉलवर बोट चांगली फिरवली जात आहेत. कॅप्टनना आहे आणि त्याला माहिती आता दबाव बनवावा लागेल, कारण सुरुवातच विरोधी टीमने धडाक्यात केली आहे. हार्दिक 11 साई स्पोर्ट्स शहापूर आणि त्याचबरोबर NP स्पोर्ट्स शहापूर ए या तिन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर यायचे ड्रॉसाठी. शाहिद स्ट्रायकर सेंडला. पुन्हा एकदा लेग कटर होता, ओळखला होता आणि त्यानंतर शफल होऊन चेंडूला आपल्या रेंज मध्ये घ्यायचं होतं शाहिदला, पण नाही कनेक्शन बनवू शकले. राहुलचा जबरदस्त गोलंदाजीचा अनुभव जो आहे त्याच्या पाठीशी तो आता कामी येतोय. 4 चेंडू त्यांच्या वतीनं चांगले हाताळले गेलेले आहेत. फुल्लेन बॉल होता, ट्रॅप लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक पोहोचतायत. कॅच कंप्लीट व्हायला हवा होता, नाही झाला. राहुलने पूर्णपणे आटोकाट प्रयत्न केला होता शाहिदला बाद करण्याचा. प्रयत्न थोडक्यात हुकलाय. नाही, या कॅचेस पकडाव्या लागतील तुम्हाला. असे झेल सोडून चालणार नाहीयेत, कारण शाहिद एकतर बरसतोय आणि त्याचा जर तुम्ही झेल सोडाल तर मात्र मग कॅप्टन देखील काही करू शकणार नाहीये. कॅप्टनने शांत ठेवले फलंदाजाला, परंतु अशा जर तुम्ही धावा खर्च केल्या तर परत एक वेळा तुमचा संघ बॅकफुटला जाऊ शकतो आणि ते इथे दिसतंय. धावा झालेल्या आहेत आता 73 73 झालेत. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. या षटकात फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत टीम गजानन डेव्हलपर्स कल्याणला. यावेळेस अगेन्स्ट द टर्न ऑन साइडला पुल केलं. क्षेत्ररक्षक आहेत काउंट कॉर्नरला, टिपतायत झेल. शेवटच्या बॉलवर विकेट, पहिल्या बॉलवर विकेट. या 5व्या षटकाचं चांगलं षटक हाताळलंय राहुलने. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 73. बरोबर लावला होता तो फिल्डर तिथे डीप मध्ये आणि माहित होतं की कुठेतरी पकडून टाकलेला ऑब्रेक जो लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर होईल, बाहेर निघेल, तो कुठेतरी अगेन्स्ट द टर्न खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्या जाळ्यामध्ये अडकू शकतो. ट्रॅप होता आणि त्या ट्रॅपमध्ये सापडलाय फलंदाज. चांगलं षटक राहुलचं. या ओव्हरमध्ये त्याने खरोखर कमबॅक करून दिले टीमला आणि त्याचमुळे ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 73. साई स्पोर्ट्सचे कर्णधार आपण लवकरात लवकर आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचे आहे. साई स्पोर्ट्सचे कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ केल्या जाणार आहेत, त्याच्यामुळे तिन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे. हार्दिक 11 साई स्पोर्ट्स शहापूर, NP स्पोर्ट्स ए शहापूर आणि चौथा संघ या मॅच मधून जिंकणारा संघ आपल्याला मिळेल, म्हणजेच एक विजेत्या टीमची चिठ्ठी कदाचित बनवलेली असेल. त्यामुळे मिड इनिंग मध्ये ड्रॉ केला जाणार आहे. कॅप्टनने उपस्थित राहायचं आहे. सेमी फायनल्स आता थोड्याच वेळात तुमच्या समोर. उपांत्य फेरीचे सामने. 6वं षटक, अंतिम षटक आणि गोलंदाज झालाय विजय. उंचपुरा असा गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये चांगलं कमबॅक करून दिलं होतं आपल्या टीमला आणि आता याही मॅच मध्ये काहीसा तसाच खेळ करावा लागेल. शाहिदला जीवदान मिळालंय, त्याचा फायदा किती उचलतोय. बॉल हवेत आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल कारण टायमिंग प्रॉपर आहे. बॉल हवाई सफर करतोय, सीमा पार षटकार.
पहिल्या षटकापासूनच त्याचा तो अटॅकिंग इंटेंट राहिलेला आहे. खेळीन आणि शेवटपर्यंत खेळीन, तोच त्याचा विश्वास त्यांनी योग्य ठरवलेला आहे. आणि या शेवटच्या षटकात सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचून धावसंख्येचा वेग वाढवतोय. धावसंख्या पोहोचते आता 79. 79 रन. शाहिदने तो षटकार मारलाय. शाहिद पोहोचलाय आता 37 वर. पाहूया अर्धशतक येतंय का. 13 धावा दूर आहे अर्धशतकापासून शाहिद. बॅकफुटला जात असताना परत एक वेळा पॉइंटच्या डोक्यावरून कट केला. हा देखील बॉल जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार. शाहिद पोहोचला आता 41 या आकड्यावर. अर्धशतकाची भूक लागलेली आहे आणि ती भूक पूर्ण करण्याचा पुरेपूर वापर यावेळेस फलंदाज करतोय. पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू चौकार, कव्हर पॉइंट क्लिअर केले आणि आता अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अयूबचं अपूर्ण राहिलेलं काम शाहिद पूर्ण करतोय का पाहूया. पॉइंट आतमध्ये त्याच्या डोक्यावरून बरोबर दिशा दिली. कट शॉट चांगला मारला शाहिदने. शाहिद पोहोचला 41 वर. टीमची धावसंख्या आता 83. 4 फलंदाज बाद. दबाव या ओव्हरमध्ये विजयवर. मागच्या 2 बॉलवर 10 धावा वसूल केलेल्या आहेत. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सध्या तरी टीम श्री गजानन डेव्हलपर्स कल्याणची. लेग स्टंपवर फुल टॉस होता. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 85. क्रिकेट हा एकट्याने खेळायचा खेळ नाहीये. या अगोदर राहुलने चांगलं षटक हाताळलं आणि त्यानंतर मग हे 6वं षटक सुद्धा चांगलं यायला हवं होतं, पण तसं घडत नाहीये. दडपण दिसतंय गोलंदाजावरती स्ट्रायकर एंडला शाहिद. पुढचा बॉल परत एक वेळा बॅकफुटला जात असताना दोन्ही पाय थोडेसे हवेत होते. चांगला पंच खेळलाय डीप मध्ये. खराब फिल्डिंग आणि या देखील धावा आता शाहिदच्या खात्यामध्ये जातील. पाहता पाहता शाहिद पोहोचलाय 45 वर आणि टीमची धावसंख्या 89. मैदानात सुरू आहे शाहिदच्या खेळाचा गाजावाजा आणि जणू काय सांगतोय तोच आहे या मैदानाचा राजा. अर्धशतकाच्या दिशेनं तो पोहोचतोय. या 4 धावांच्या बदलून धावसंख्या जाते ती म्हणजेच 89 वर 89. चांगली खेळी शाहिदची. एका बाजूने किल्ला लढवलाय. शेवटपर्यंत मैदानामध्ये थांबला. अयूब आऊट झाला. तो दबाव येऊ दिलेला नाहीये संघावर, स्वतःवर. सातत्याने धावा खोऱ्याने बनवत गेल्या आपल्या टीमसाठी. 89 धावा झाल्या. शाहिद पोहोचलाय 45 वर. बॉल हवेत आहे. उंच जास्त गेलाय. 3 फिल्डर आहेत. तिघांच्या मध्ये पडेल का. ओ हो, काय झेल टिपलाय. महाराष्ट्राची शान राजधानी रायगड. अवघड होता झेल इथे तो केलाय अप्रतिमरित्या सोपा. आणि तिथूनच इथे मात्र एक मोठा धक्का दिलाय शाहिदला. जावं लागतंय. अप्रतिम फिल्डिंगचा दर्जा. ऑन साइडला शाहिदने उडवलेला हा फटका होता. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने आले. 3 फिल्डर होते आणि शेवटच्या क्षणाला हा अवघड झेल सोपा केलाय. कारण महाराष्ट्राची शान आहे राजधानी रायगड. सोपा केलाय झेल जो होता अवघड. राहुल काय नेतृत्व मिळालंय क्लासिक इगतपुरीला. म्हणजे गोलंदाजी, फलंदाजी आणि आता क्षेत्ररक्षणाचा उच्च स्तर. म्हणजे जवळपास तो अवघड होता आणि त्यांनी हातांची ओंजळ योग्य त्यावेळी बंद केली आणि तो अवघड झेल सोपा केला. आणि शाहिदचं अर्धशतक सुद्धा हुकलेलं आहे. आणखीन एक विकेट मिळतोय. विजयच्या खात्यामध्ये विकेट जाते. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो म्हणजेच कल्पेश. अरे शाला स्ट्रायकिंग एंडला अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओ पुल केलाय. ताकद आहे आणि सरळ जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. जो येतोय तो ठोकतोय. हेच फक्त तंत्र राहिलेलं आहे. थांबायचं नाहीये. सिंगल डबल नको आहेत आम्हाला. फक्त आल्या आल्या मोठ्या फटक्यांचीच निवड करायची आहे. तेजसने तो भव्य षटकार खेचलेला आहे. आता 100कडे आगेकूच सुरू झालेले. धावसंख्या पोहोचते आता 95. 95. एक षटकार मारला की 100. 4 वेळेला 100 पेक्षा अधिक धावा झालेल्या आहेत. 2 टीमनी केलेल्या आहेत. साई स्पोर्ट्स शहापूर आणि मुरबाड 11. आणखीन एक धमाका. 100 पूर्ण आणि या षटकाराच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 101. 102चं टार्गेट असणार आहे आता इगतपुरी क्लासिकच्या समोर. 1-1. फक्त 5वं षटक हे योग्य राहिलंय. बाकी सर्व षटकांमध्ये फलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळालाय. शाहिद शेख 45 धावा, अयूब 38 धावा. दोघांनी चांगली सुरुवात दिली. हरीश 0वर बाद झाले. अपू एका धावेवर बाद झाले. त्यानंतर मुकेशला सुद्धा फक्त एकच धाव बनवता आली. एक षटकार जो आलाय तो फलंदाज तेजसच्या वतीनं. शेवट सुद्धा तेजसच्या वतीनंच गोड झालाय. 2 षटकार आले आहेत.
म्हणजेच पहिले 2 आणि 7वा फलंदाज त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. एक फॅन्टॅस्टिक बॅटिंग परफॉर्मन्स आपण श्री गजानन डेव्हलपर्स कल्याण या संघाचा पाहिलाय. 102 धावांचं लक्ष्य गाठायचंय 36 बॉलमध्ये. छोटासा ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शन. चला आता ड्रॉ करणार आहेत. धर्मवीर चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय हरिओम मित्रमंडळ शहापूर आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष आणि या स्पर्धेचे शिल्पकार विजयजी भगत साहेब म्हणजेच बाई यांच्या शुभ हस्ते आपण आता ड्रॉ करणार आहोत. 4 चिठ्ठ्या आहेत. एका चिठ्ठीवर लिहिण्यात आलेले आहे विजेता संघ बरोबर आणि त्यानंतर पहिली सेमी फायनल आणि दुसरी सेमी फायनल तुमच्या समोर आम्ही घेऊन येऊ. संघ असे आहेत हार्दिक 11, साई स्पोर्ट्स शहापूर आणि NP स्पोर्ट्स ए शहापूर. चला एक चिमुकली आपल्या बरोबर इथे आहे. आरोही महाजन आपल्या बरोबर आहे आणि तिच्या उपस्थितीमध्ये आपण आता ड्रॉ करणार आहोत. या 4 पैकी 2 चिठ्ठ्या तुला उचलायच्या आहेत. आता पाहूया सेमी फायनल कोणाची असेल. पहिली हार्दिक स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विरोधात काय वाटतंय विजयी संघ. यस बरोबर आहे. या मॅच मधला विजेता संघ हार्दिक स्पोर्ट्स शहापूरच्या विरुद्ध खेळेल आणि त्याच्यानंतर साई स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांची लढत असणार आहे NP स्पोर्ट्स ए शहापूरच्या विरोधात. आहे तशाच मॅचेस लागतील. या मॅच मधला विजेता संघ खेळेल हार्दिक विरुद्ध बरोबर आणि त्याच्यानंतर साई स्पोर्ट्स आणि NP स्पोर्ट्सची मॅच होईल. धन्यवाद. हा होता ड्रॉ. भेटूया या मॅच नंतर सेमी फायनल मध्ये. चला 102 धावांचं लक्ष्य आहे. ह्यूज टोटल. खूप कमी वेळा 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 3 आकडी धावफलक तुम्हाला पाहायला मिळतो आणि खूप कमी वेळा तो 3 आकडी धावफलक चेस सुद्धा होतो. तर आज तो दिवस आहे का 3 आकडी धावफलक चेस होण्याचा. कारण क्लासिक इगतपुरी या संघाकडे तशा दर्जाचे फलंदाज आहेत आणि पाहूया तो दर्जा कुणाल सर या दुसऱ्या डावामध्ये ते फलंदाज राखतील का. राहुलने सकाळपासून तिन्ही युनिटमध्ये चांगला खेळ दिलेला आहे आणि राहुलच्या सोबतीने फलंदाज आहेत मंदिरात योगेश. राहुल आणि योगेश या दोघांना जसा शाहिद आणि अयूबचा खेळ झाला होता पहिल्या 2 षटकांमध्ये तसाच खेळ सादर करावा लागेल तरच कुठेतरी या 102 धावांचा पाठलाग करण्यासाठी ती पहिली पायरी यशस्वी ठरू शकेल. वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत पण पाहूया नेमका गेम प्ले कसा चालू होतोय या 2 फलंदाजांचा 102 धावांचा पाठलाग करताना. चला बॉलर नेम इज संदेश. पहिल्या षटकासाठी सज्ज होते. छोटासा रनअप आहे. नवीन बॉल हातात घेऊन तो आता करतो या दुसऱ्या डावाची सुरुवात. स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत राहुल. 102 चा पाठलाग. फुल लेन बॉल. पाठलाग यशस्वी होईल का. ऑन ड्राईव्ह आहे. लॉंग ऑन मोकळा. बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर चौकार.
काहीशी अशी सुरुवात पहिल्या डावामध्ये झाली होती आणि तशी सुरुवात आता दुसऱ्या डावामध्ये देखील क्लासिक कल्याण करताना पाहायला माफ करा इगतपुरी करताना पाहायला मिळतोय. कारण एक मोठं टार्गेट सेट केलंय श्री गजानन डेव्हलपर्स कल्याण या टीमने. 102 धावा करायच्या सुरुवात धडाक्यात झाली. पहिला बॉल चौकार आलाय. पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलायचाच आहे, हे काही सांगणं गरजेचं नाहीये फलंदाजांना. फुलटॉस बॉल मिड ऑन होता पण थोडासा वाईडिश राहिलाय आणि त्याचमुळे पुन्हा एकदा रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार, चौकार. चांगली बॅटिंग मिड ऑन आतमध्ये आहे, त्याचा फायदा इथे उचलला जाईल. टिपिकल पॉवर प्ले शॉट इथे सध्या सुरू केलेले आहेत राहुलने आणि राहुल नक्कीच होल देतोय कारण त्याला माहिती आहे इथे अशीच बॅटिंग करावी लागेल. जर धावा करायचे 102 आक्रमण करावं लागणार आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाज संदेशच्या विरुद्ध 2 बॉलवर 2 चौकार आलेले आहेत. फॅन्टॅस्टिक स्टार्ट. अशीच तर सुरुवात आवश्यक होती. हीच आहे राहुलची माया. आक्रमक फटकेबाजीने रचतोय तो 102 धावांसाठी धावफलकाचा पाया. लगातार 3 चौकार. कडक पंच. परत एक वेळा बॅकफुटला गेला, वेटला थोडंसं ट्रान्सफर केलं, थोडीशी विट मिळाली आणि बरोबर जागा दाखवली. कव्हर्सच्या दरम्यान हा चौकार येतोय. राहुल खतरनाक बॅटिंग करतोय. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार मारलेत आणि करपूस समाचार घेतलाय संदेशचा. लगातार 3 चौकार आलेले आहेत. आता दडपणाने ते थोडंसं प्रेशर दिसेल गोलंदाजावर देखील. किंग ऑफ द रिंग सत्याच्या घडीला सर्कल भेदण्यासाठी तो आपला पूर्णपणे अनुभव पणाला लावतोय आणि अभ्यासपूर्ण फलंदाजी आतापर्यंत राहुलची संघाला मिळाल्या. क्लासिक परफॉर्मन्स. कॅप्टन चमकदार खेळ देतोय, चांगली सुरुवात देतोय. पहिल्या 3 बॉलवर 3 चौकार. स्वीप केलंय क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे. त्यांना बीट कर बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? बॉल स्क्वेअर लेग गाठेल. 4 चेंडू 4 चौकार. जे इतरांना जमत नाही ती मी जमवून घेतो. जबरदस्त फलंदाजी. 4चा पाडा. खतरनाक बॅटिंग. 6 बॉलमध्ये 6 षटकार देखील पहिल्या दिवशी या धर्मवीर चषकामध्ये लागलेले आहेत. अक्षय अधिकारीने ते ठोकले होते. अधिकारच दाखवला होता बॅटिंगमध्ये आणि इथे आता आपण पाहतोय सलग 4 बॉलवर 4 चौकार. खूप चांगला स्वीप शॉट. शॉर्ट स्कोअर लेगला खराब फिल्डिंग, त्याचा फायदा मिळतोय राहुलला आणि दर्जेदार बॅटिंग करत असताना धावा झाल्या 16. आणखीन एक. 6 चेंडू 6 चौकार खेचायचे, तोच त्याचा इंटेंट आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 5 चेंडू 5 चौकार. चौफेर खेळलाय. 2 लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह दाखवले, त्याच्यानंतर कव्हर्सला फटका, त्याच्यानंतर स्वीप शॉट आणि त्याच्यानंतर परत एक वेळा बॅकफुटला जात असताना कव्हर्सला हा चौकार सजवलेला आहे राहुलने. राहुल देखील सांगतोय आम्ही देखील इगतपुरीचे आहोत, आम्ही देखील शेवटपर्यंत लढणार आहोत. क्लासिक टीमचं नाव आणि क्लासिकल बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. लाजवाब खेळ सध्या त्याच्याकडून पाहायला मिळतोय. सनी यादवकडून 1000 रुपये जर या पुढच्या बॉलवर चौकार आला तर. शेवटचा बॉल हो. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला बॅलन्स करून पंच केलंय. बॉलला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. शक्य तेवढे प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच नाहीये. लगातार 6 चौकार आहेत अशक्य या टेनिस बॉल फॉर्मॅटमध्ये. 6 खेचलेत फलंदाज राहुलने. चांगली बॅटिंग. संदीप पाटील यांची आठवण झाली. बॉब विलिसच्या विरुद्ध 6 बॉलवर 6 चौकार मारले होते संदीप पाटील यांनी. अनेक वेळेला ज्यावेळेला IPL मध्ये कॉमेंट्री करायचो त्यावेळेला संदीप पाटील यांच्याबरोबर चर्चा सुरू राहायची. एखाद्या फलंदाजाने 4 चौकार मारले की संदीप पाटील यांना मी आपसुकच विचारायचो बॉब विलिस होईल का या गोलंदाजाचा. त्यावेळेला ते एक स्माइल द्यायचे चेहऱ्यावर आणि सांगायचे मला वाटत नाही, परंतु आता इथे ते करून दाखवलंय. राहुल या फलंदाजाने कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. पहिल्याच ओव्हरमध्ये 6 बॉलवर 6 चौकारांची आतिषबाजी त्याने केली आहे. या स्पर्धेमध्ये 6 बॉलवर 6 षटकार देखील मारलेले आहेत आणि आता 6 बॉलवर 6 चौकाराचा विक्रम धर्मवीर चषकामध्ये नावावर राहिलाय राहुलच्या. कुणाल सर, खूप कमी स्पर्धांमध्ये 6 चेंडू 6 षटकार आणि 6 चेंडू 6 चौकार एकाच स्पर्धेमध्ये येण्याची खूप कमी वेळा गोष्ट घडते आणि ती घडली आहे श्री हरिओम मित्रमंडळ शहापूर यांच्या वतीनं धर्मवीर चषकामध्ये. आदरणीय विजयजी भगत यांच्या या आयोजनामध्ये सर्व काही तुम्हाला शिस्तीचं पाहायला मिळते. खूप रेकॉर्ड झालेले आहेत विजयभाई भगत यांच्या या स्पर्धेमध्ये. 8 धावांवर संघ ऑल आउट देखील झालाय. 111ची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी देखील झालेली आहे. गणेश डिंगोरे आणि कैलाश भांडे या 2 खेळाडूच्या दरम्यान 6 बॉलमध्ये 6 षटकारी आलेले आहेत आणि ते अक्षय अधिकारीने मारलेत. 6 बॉलवर 6 चौकारे आलेले आहेत आणि ते राहुलने मारलेले आहेत. म्हणजेच काय तर ही स्पर्धा 25वे वर्ष या स्पर्धेचं रौप्य महोत्सवी वर्ष हे आठवणीमध्ये राहील. राहुल भागडे 3 विकेट एकाच ओव्हरमध्ये मेडन ओव्हर देखील आलेला आहे.
नरेश पाटोळेकडून आणि इथे एक डॉट बॉल. अयूबने लगातार 2 चेंडू आता निर्धाव टाकलेले आहेत फलंदाज योगेशच्या अगेन्स्ट. दोन्ही बॉल ड्रायव्हिंग लेंथवर होते, पण ऑन साईडला बॅटचा फेस क्लोज करून मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. षटकारांसाठी कमिटमेंट आहे, पण ती कमिटमेंट फेल गेले. पहिले दोन्ही बॉल आले त्या दुसऱ्या षटकातले डॉट. अयूब पुढचा बॉल घेऊन योगेशसाठी. जागेवरूनच खेळतोय, फुटवर्क नाहीये, जागेवरूनच अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. लगातार तिसरा डॉट बॉल. असा जर जागेवर खेळत राहिला तर अयूब तुम्हाला सातत्याने नाचवेल असं दिसतं या ओव्हरच्या दरम्यान. तिन्ही बॉल सेम पिचिंगवर आणि तिन्ही स्ट्रोक तसेच खेळायचे होते. ऑन साईडला पिकअप स्ट्रोकचाच अंदाज आहे, पण चकवा देणारा चेंडू अयूब हाताळतोय, त्याचमुळे फलंदाज संभ्रमात. चौथा बॉल आणि चौथा बॉल मात्र उलटा फिरवलाय सरळ सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा इशारा, इट्स आउट ऑफ द पार्क. धर्मवीर चषक षटकार. सरळ बॅटने फायदा होत नाही, तर मग आता उलट दिशेने स्ट्रोक खेळलेला आहे. फायदा मिळवण्यासाठी कायदा हातात घ्यावा लागतो आणि तो घेतलाय हातामध्ये फलंदाज योगेशने. पहिल्या 3 डॉट बॉलची भरपाई षटकाराने केली. 6 धावांची वाढ झाली, धावसंख्या 30. असं दिलं पाहिजे प्रत्युत्तर. 3 डॉट बॉल, दबाव बनत होता परंतु लगेच बॅट उलटी केली आणि बॉलला पाठवलं पॉइंट बाउंड्रीच्या पलीकडे 6 धावांसाठी. शफल झालाय, ओळखलं होतं अयूबने, फॉलो केलं, थोडंसं अजून बाहेर टाकला बॉल, तिथून फिरवला. शाहीच्या आता डॉट. टेक ऑफ झालाय बॉल टप्पा पडल्यानंतर आणि ऑफस्टंपच्या बाहेर खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत गोलंदाज अयूबने केलेली आहे. स्टंप टू स्टंप अटॅक वरती नाही जात आहे. सर्व जे बॉल आहेत ते ऑफ साईड ऑफ स्टंप आहेत. आतापर्यंत 5 पैकी एकच स्ट्रोक कनेक्ट करू शकले फलंदाज, बाकी 4 बॉल डॉट. लगातार पहिले 3 डॉट, त्याच्यानंतर एक षटकार, त्याच्यानंतर आणखीन एक डॉट. शेवटचा बॉल. परत एक वेळा ते फुटवर्क नाहीये, बॅटच्या आतमध्ये लागतोय बॉल. ओव्हरची होते समाप्ती. या ओव्हरमध्ये एक षटकार आला. ओव्हर नंबर 2चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 30. 102चा पाठलाग आहे. 72 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 24 चेंडू 72 धावा. पहिल्या षटकात ज्या 24 आलेल्या आहेत त्यानंतर वाटलं होतं की त्याच लयीमध्ये खेळ चालू होईल. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा येतील, किमान 15 ते 20 धावा येऊ शकतील असं वाटलं होतं, पण फक्त 6 धावा आलेल्या आहेत. त्यामुळे राहुलने जी सुरुवात दिली होती ती सुरुवात योगेशच्या फलंदाजाला क्लासिक इगतपुरी संघासाठी टिकवता नाही आली. म्हणूनच आता सिच्युएशन पुन्हा एकदा थोडीशी आटोक्याच्या बाहेर गेलेली आहे क्लासिक इगतपुरी संघाच्या. कारण आता 24 चेंडूमध्ये 72ची गरज आहे. 18चा आस्किंग रन रेट झालेला आहे. पहिल्या षटकात 24 धावा गोळा केल्या आणि त्यानंतर त्याच रिदममध्ये खेळण्याचा प्रयत्न सातत्याने योगेशचा होता, पण अयूबचं चातुर्य पाहायला मिळालं. फलंदाजाला ओळखून त्यांनी ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ निवडला आणि 6 पैकी फक्त एकच बॉल योगेशला कनेक्ट करता आला. त्याचमुळे मागच्या षटकामध्ये तर वचक अयूबचीच पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकासाठी आता संदेश थांबलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत, आता मंदार येत आहेत. संदेशला थांबवलेलं आहे आणि आता संदेशला मंदारने रिप्लेस केलंय. मंदार पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत राहुल. एका षटकाचा पॉज त्याला मिळालाय आणि अगोदर हॅट्रिक सुद्धा मंदारने घेतलेली आहे. विकेट हॅट्रिक. हा 7वा चौकार येईल अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली होती, पण यावेळेस अँगलचा वापर गोलंदाजाने योग्य केला. येतोय तिसऱ्या षटकातला पहिला बॉल डॉट. चांगला बॉल मंदारचा. हॅट्रिक वीर आहे या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे एक चांगला गोलंदाज ज्यावेळेला पहिला बॉल राहुलच्या विरुद्ध टाकतोय तर चांगल्या टप्प्यावर टाकावं लागेल आणि ते त्याने दाखवलंय. राऊंड विकेटने एक चांगला अँगल करत अशी सुरुवात अपेक्षित होती, पण यावेळेस बघा फोर्स केलाय बॉलला. ताकदीने या बॉलला खेळलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय धर्मवीर चषक षटकार. कडक बॅटिंग राहुलची. राहुल अनस्टॉपेबल राहिलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉलवर 6 चौकार मारले. या ओव्हरची सुरुवात डॉट बॉलने झाली आणि त्याच्यानंतर 8व्या बॉलवर त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. लॉंग ऑनच्या दिशेने चांगली फटकेबाजी सध्या तरी पाहायला मिळते राहुल या फलंदाजाची. क्लासिक इगतपुरी कडून कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. आणि कुणाल सर क्लासिक हा शब्द राहुल साठी परफेक्ट आहे. गोलंदाजी करताना त्यांनी फक्त 1 धाव खर्च केला, 2 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या डावामध्ये आणि आता फलंदाजी करताना प्रभावशाली फलंदाजी. स्विच हिट. फरक नाही पडत लॉजिकचा, खेळांचा, मॅजिकचा. बॉल कव्हर पॉइंट सीमारेषा पार. चौकार. काय बॅटिंग केली आहे. पहिल्या डावामध्ये अयूब आणि त्याच्या बरोबरीने शाहिद चमकले, परंतु या डावामध्ये 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. अक्षरशः बुलडोजर सारखा रस्त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला उद्ध्वस्त करत चाललाय.
गोलंदाज कसेही बॉल टाकू देत, मी प्रत्येकाच्या विरुद्ध अटॅक करणार, तेच इथे दाखवताना सध्या तरी पाहायला मिळतोय. राहुल आणखीन एक चौकार त्याच्या बॅटमधून. 40 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा बॅकफुटला बॅलन्स करून कट केले क्षेत्ररक्षक, वेगानं बॉलला चेस करतोय, पोहोचतोय बॉलवर, तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय पण नकार. राहुलने थोडा उशिरा दिला, त्याचमुळे योगेशला परतावं लागते. जी जोडी जमली होती ती जोडी तुटली. फलंदाज योगेश बाद. आवश्यकता नव्हती इथे दुसऱ्या धावेची, कारण स्क्वेअर कट केल्यानंतर पूर्णपणे बॅकफुटला जाऊन हा फटका सजवला होता, त्याच्यामुळे थोडासा वेळ मिळाला त्या फिल्डरला थ्रो करण्यासाठी. त्याचमुळे राहुल तरी पोचू शकलाच नसता म्हणा स्ट्रायकर एंडला. आणि शेवटी योगेशने ती क्रीज सोडली. पहा, ज्यावेळेला थ्रो आला थोडासा पुढे निघाला आणि त्याच्यानंतर थांबायला सांगितलं, तोपर्यंत योगेश जास्त बाहेर निघाला होता आणि शेवटी पहिला धक्का बसलाय क्लासिक इगतपुरीला. फलंदाज योगेश आउट. गरज नव्हती, जसा आपण उल्लेख केला की एका बाजूला जर राहुल आपल्या संघासाठी धावा मॅन्युफॅक्चर करतोय तर राहुलच्या सोबतीने फक्त उभं राहायचं होतं, पण मात्र योगेश आणि राहुल यांचा कॉलचा थोडासा मिस्टेक झाला आणि त्याचमुळे आता दुर्दैवानं ती जोडी तुटलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय ते म्हणजेच आता RD. शेहबाजच्या जागेवर ते इम्पॅक्ट झालेले आहेत. RD मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत स्ट्रायकर्स एंडला. आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर त्यांनी आपला इरादा स्पष्ट केलाय आणि 4 धावांचा वादा पूर्ण केलाय. चौकार. RDच्या बॅटमधून चौकार. असंच करावं लागेल आणि असंच खेळावं लागणार आहे, कारण मोठी धावसंख्या ज्या वेळेला तुम्ही चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरतायत त्यावेळेला प्रत्येक बॉलवर अटॅक करणं गरजेचं आहे. मागच्या ओव्हरमध्ये फक्त एकच षटकार आला होता, त्याच्यामुळे तो दबाव बनला होता या टीमवर, आणि तो जर झुगारायचा असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला मोठमोठे फटके सजवावे लागतील. RDच्या बॅटमधून आलाय हा चौकार. 102 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत योग्य त्या रन रेटने खेळ चालू आहे क्लासिकचा. क्रॉस बेटेड, एलिव्हेशन कमी पडले क्षेत्ररक्षक आहेत आणि असूनही फायदा नाही होणार. कॅप्टनचा बॉल आहे, बाउन्स कंट्रोल नव्हतं क्षेत्ररक्षकाकडे. बॉल सीमारेषा पार. चौकार. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, इथे थांबला तो संपला, कारण हा जो फिल्डर आहे हा थांबला. त्याला वाटलं की बॉल टप्पा पडल्यानंतर थेट हातामध्ये येईल, परंतु टप्पा पडल्यानंतर जास्त उंची घेतली, बाउन्स घेतलाय बॉलने आणि या चौकाराला टीमची धावसंख्या 49. 4 धावा येत आहेत आणि या 4 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 49. 53 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. अशक्य असं काहीच नसतं, कमी पडतात तुमचे प्रयत्न. आणि बघा या ठिकाणी योग्य प्रयत्न क्लासिक इगतपुरी या संघाच्या फलंदाजांचे राहिलेले आहेत. राहुल अजूनही तळ ठोकून आहे. ते 18 चेंडूचा खेळ संपलाय. 18 चेंडूमध्ये 49 बनवले आहेत आणि उर्वरित 18 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 53 धावा. चला पाणी लगेच चला, जे काही पंच तुम्हाला सूचना करतायत त्यावर लगेच आपण काम करायचं. कुणाल सर, हा सामना रंगतदार होण्याची शक्यता वाढली, कारण जो रन रेट मेंटेन करायचा होता थोडासा 19-20 पण मेंटेन केलाय क्लासिकने. हो नक्कीच, कारण रिक्वायर रन रेट आता 17.67 आहे, कारण या मॅचमध्ये 53 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉलमध्ये. आणि कंपॅरिझन पाहिलं तर पहिल्या डावामध्ये टीम श्री गजानन डेव्हलपर्स 55ला 1 होते, दुसऱ्या डावामध्ये टीम क्लासिक इगतपुरी 49ला 1 आहे, म्हणजे 6 धावा मागे आहेत, परंतु चांगला खेळ दाखवलाय. आता इथून पुढचे जे 18 बॉल आहेत, जसा शाहिद खेळला तशीच भूमिका दोन्ही बॅटर RD आणि मग राहुलला इथे बजवावी लागेल. त्यामुळे हा सामना संपलेला नाहीये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. हे 25वे पर्व आहे धर्मवीर चषकाचं. हरिओम मित्रमंडळ शहापूर, विजयभाई भगत यांची ही स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा आणि ज्या स्पर्धेची आतुरता प्रत्येक शहापूरच्या प्रत्येक क्रिकेटरला असते, ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. त्यातल्या त्या 2 आयकॉन खेळाडूंचा तडका या स्पर्धेला दिलाय, त्याच्यामुळे आणखीन चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालंय या शहापूर नगरीमध्ये. पहिला बॉल या ओव्हरचा. अय्यूब, पहिला बॉल कटर होता, जास्त उंच गेलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, काव कॉर्नरला सेट, आणि इथे मात्र फलंदाज बाद. राहुलची विकेट मिळवली आहे अय्यूबने. चर्चा होती राहुलच्या खेळाची पहिल्या 3 षटकांमध्ये आणि पूर्वार्ध चांगला राहिला. क्लासिक इगतपुरी संघाकडून राहुलचा खेळ प्रभावी राहिला, पण त्यांना खेळ पूर्ण करता नाही आला. अपूर्ण सोडून ते मैदानाच्या बाहेर पोहोचतायत आणि अय्यूबला पुन्हा एकदा आणण्याचा जो निर्णय कॅप्टनचा राहिलाय तो योग्य राहिलेला आहे. राहुलचा विकेट अय्यूबने मिळवलाय. जसं षटक अय्यूबने दुसरं हाताळलं होतं इकॉनॉमिकल,
हे षटक आता विकेट घेऊन सुरू केलेलं आहे. आतापर्यंत अयूबने या पूर्ण सामन्यामध्ये चांगला खेळ दिला. प्रथम फलंदाजी करताना 38 धावा आणि गोलंदाजी करताना 6 धावा खर्च करून 1 विकेट. राहुलचा खेळ 35 धावांवर थांबला, ज्यामध्ये एकूण 7 चौकार आणि 1 षटकार यांचा समावेश आहे. कॅप्टन कसा असावा त्याचं योग्य उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सादर केलेलं आहे. पण आता उर्वरित जो खेळ राहिलाय तो इतरांना पूर्ण करावा लागेल. विजय यांनी सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये स्फोटक खेळी खेळली होती. क्लासिक इगतपुरी संघ जेव्हा अडचणीत होता आणि आता पुन्हा एकदा तीच अडचण ओळखून विजयला तोच खेळ जी त्याची ओळख आहे तो द्यावा लागेल. नवीन फलंदाज विजय फलंदाजीसाठी. पहिलाच बॉल, चांगला फटका आणि बॉलवर सरळ सीमारेषा पलीकडे मोहर लागली आहे. 6 धावांची षटकार. बॅट चार्जिंगच आहे, 100% चार्जिंग करूनच तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. उंच शरीर यष्टी आहे, व्यवस्थित बॉल साईड झाला आणि पहिल्याच चेंडूवर त्याचा आत्मविश्वास वरच्या दर्जाचा होता. मागच्या बॉलवर विकेट गेले, मला फरक पडत नाही, मी आलोय संघाची साथ देण्यासाठी. 6 धावांची साथ तो धावफलकाला देतोय. धावसंख्या पोहोचते आता 55. अशीच बॅटिंग करावी लागेल. 55 धावा स्कोर बोर्डवर आल्या आल्या पहिलाच बॉल उडवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा वसूल केल्यात. अय्यूबच्या विरुद्ध आक्रमण. पहिल्या बॉलवर राहुलची विकेट आली होती. तिसरा बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. विकेट किपरला बीट केलंय, बॅटरला बीट केलंय. पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात. अवांतर धाव मिळताना दिसेल. अब तक 56. थोडा लो राहिल्यामुळे विजयच्या आवाक्याच्या बाहेर बॉल होता, नाहीतर हा बॉल देखील मिड विकेटलाच उडवण्याचा प्रयत्न त्याचा राहिला होता. पण आता 1 धाव तर मिळते बाईची, जी गोळा केली जाते. धावफलकावर धावा नोंदवली जाते. धावसंख्या 56. अय्यूबचं हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय. एक विकेट घेतली त्याने आणि हा बॉल समोरून फिरवलाय. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. विजयला शांत ठेवलंय. डॉट. समोरून फिरवलेला बॉल खेळणं तितकं सोपं नसतं, कारण क्लोज टू द बॉडी तुम्ही ऑन साईडला क्रॉस बॅटेड खेळायचा प्रयत्न करता आणि तुमच्या आवाक्याच्या पलीकडचा तो अटेम्प्ट असतो आणि तेच पाहायला मिळालं. सरप्राईज केलंय फलंदाज विजयला. अय्यूबने चांगली गोलंदाजी आतापर्यंत या डावामध्ये. चांगला लेग कटर अय्यूबचा. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चांगली उसळी प्राप्त केली आहे. डॉट आलाय. आई बॉल बॅटच्या एकदम टोइंडला लागलाय आणि स्वतः अय्यूबने अडवला. रन आउट चान्स. एक कस्टम दिसत होता अय्यूबला, जिथून त्याने थ्रो केलाय तोपर्यंत 1 धाव ऍड होते फलंदाज विजयच्या खात्यात. धावा झालेल्या आहेत या सिंगलच्या मदतीने 57. किती वेगानं तो बॉलवर पोहोचला फॉलो थ्रू मध्ये. जसा बॉल कलेक्ट केला, एंडला फक्त पाहिलं आणि त्यानंतर थ्रो केला आणि तो प्रयत्न खरंच कौतुकास्पद राहिलाय, कारण विकेटचा शोध घ्यायचा आहे, प्रेशर प्रतिस्पर्धी संघावर टाकायचं. त्यासाठी माझा एक प्रयत्न चांगलाच असायला हवा आणि आतापर्यंत या षटकात तोच प्रयत्न राहिला अय्यूबचा. धावसंख्येचा वेग कमी झालाय अय्यूबच्या या षटकामध्ये. 57 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरचा. या वेळेला मात्र कडक प्रहार आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. दोघांच्या मधोमध बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध. हा येतोय आणखीन एक धमाका षटकार. 2 षटकार या षटकामध्ये क्लासिक इगतपुरी संघाच्या वतीने जोडले गेलेले आहे. धावसंख्येचा वेग आता शेवटच्या बॉलवर वाढवण्याचा प्रयत्न फलंदाज करताना पाहायला मिळाला. आता 12 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. 12 balls 39. मॅच इज स्टील ऑन. पहिल्या 4 षटकात जो प्रतिकार पाहायला मिळालाय, जो अधिकार होता क्लासिक इगतपुरीचा, तो अधिकार फलंदाजांनी गाजवलेला आहे. समोरील गोलंदाज कुठल्याही प्रतिभेचा असू दे, माझ्याकडे देखील त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे. फलंदाजांनी तेच आतापर्यंत ठणकावून सांगितलेलं आहे. त्यामुळे सामना सुरू ठेवण्याचं काम फलंदाजांनी केलंय. 2 षटकं बाकी आहेत. 2 षटकात 39 धावांची गरज आहे. 12 balls 39. घाबरून नाही चालणार. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा हा खेळ तुमच्यासाठी नाही आहे. त्यामुळे निर्भीड फलंदाजी आतापर्यंत क्लासिक इगतपुरी संघाच्या फलंदाजांची पाहायला मिळाले. 102 धावांचं भव्य टार्गेट होतं आणि त्या टार्गेटची भव्यता पाहताना दडपण न घेता आतापर्यंत फलंदाजी योग्य राहिलेली आहे. 12 चेंडू 39 धावा. कुणाल सर, हा सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता वाढते, कारण अयूब जो इकॉनॉमिकल राहिला होता दुसऱ्या षटकामध्ये, त्याच्या विरोधात 2 षटकार मागच्या षटकात आलेत. हो, त्याच्यासाठी कमीत कमी या ओव्हरमध्ये 18-20 धावा कराव्या लागतील, मग मजा येईल या मॅचमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे आता विजयची असेल, कारण तो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. पहिल्या बॉलपासून अटॅक करणं गरजेचं आहे. या ओव्हरमध्ये आता गोलंदाजामध्ये थोडासा बदल केलाय. अपू कुंगळे आलाय. अपू फलंदाजी करताना थोडासा ऑफ कलर राहिला होता. आता पाहूया गोलंदाजी करताना
आपली ती भूमिका तो स्पष्ट करतोय का? प्रत्येकाला मौका मिळतो. एक क्षण तुमच्या बाजूने नाही गेला तर पुढचा क्षण तुमच्या बाजूने कसा घेऊन जाता येईल तो प्रयत्न करायला हवा. पुढचा बॉल ड्राईव्ह केला अलॉंग द ग्राउंड, बॉल पोचेल लॉंग ऑनला. हरीश पोचेल बॉलवर. एक सिंगल कंप्लीट सेकंडसाठी प्रयत्न केला जात नाहीये. पहिल्या बॉलवर 5व्या षटकाच्या 1 धाव. चांगली सुरुवात अप्पू कुंगळेची. पहिल्या बॉलवर एकच धाव आली आहे विजयच्या खात्यामध्ये आणि या सिंगलच्या मदतीने आता 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 बॉलमध्ये. 11 गेंदे 38 रन. आरडी यांच्यावर सर्वांचं लक्ष असेल. आरडीच्या वतीने आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार संघाला मिळालाय. पुढचा बॉल थांबून खेळलंय, पंच केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, स्वीपर कव्हरला टिपतायत झेल. क्षेत्ररक्षक सजवला होता अप्पूने, त्या ट्रॅप मध्ये आरडी फसला. ज्या फलंदाजाला थांबण्याची गरज होती तो बाद झाला. बॅक टू डगआउट. चांगला झेल मनीष धुमाळचा. डीप मध्ये स्वीपर कव्हर पर्यंत धावत आला, बॅकफुटला जाऊन पंच केला होता, थोडासा थांबला होता. पॉज घेतल्यानंतर फटका सजवला होता आरडीने, परंतु आरडीचा खेळ आता संपलाय. आरडी चांगला खेळत होता नो डाऊट, परंतु शेवटी आता अटॅक तर करणं गरजेचंच होतं आणि शेवटी डगआउटचा रस्ता दाखवलाय अप्पू कुंगळेने आरडीला. बॉल्स आता शिल्लक आहेत 10 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. मनसूब पोहोचतायत. मनसूबने सकाळी चांगला खेळ दिला होता, पण आता थोडासा क्रमबदल केलाय. मनसूबला मधल्या फळीत आणलेला आहे, शेवटच्या टप्प्यावर आणलेला आहे आणि पाहूया शेवटच्या टप्प्यावर मनसूबचा खेळ फायद्याचा ठरतोय का? कारण हा हुकुमचा एक्का ठरू शकतो या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी, कारण तो अनुभव सकाळी त्यांनी या मैदानाचा घेतलाय. खेळपट्टीचा अनुभव त्याच्याकडे आहे. पाहूया आता त्याच अनुभवाचा वापर करून या रनचेसला तो इझिली कंप्लीट करतोय का? बॉल शिल्लक आहेत 10, जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. चांगली गोलंदाजी अप्पूची या षटकामध्ये. सुरुवात चांगली दिले विकेट घेऊन. लेग स्टंप सोडून जातोय आणि या 2 धावा मिळतील. बोनस मिळतोय टीम क्लासिक इगतपुरीला. 2 धावांची होते वाढ. जिंकण्यासाठी आता 36 ची गरज. धावा येणं गरजेचे आहे. त्या कशा येत मनसूब आलेत मालेगाववाले सध्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, परंतु धावा भरपूर करायच्या आहेत. चांगली गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे या ओव्हरमध्ये अप्पू कुंगळेची. अप्पूचा पुढचा बॉल फुलटॉस नाही कन्वर्ट करता आला, कारण फुलटॉसचा पर्याय जेव्हा गोलंदाज वापरतो तेव्हा एरियल स्ट्रोक पासून फलंदाज थोडासा लांब राहिलेला आहे, कारण लोव फुलटॉस होता. लॉंग ऑनला 1 धाव कंप्लीट. 1 धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 67. 35 धावांची गरज आहे. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 6 षटकार मारायचे आहेत. हे 3 बॉल खूप महत्वाचे आहेत. हो, यावेळेस स्ट्रेट खेळले. क्षेत्ररक्षक नाही आहेत. 2 क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. सुरक्षित जागेत तो स्ट्रोक खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या 4 चौकार. खूप चांगला बॉटम हँडचा वापर केलाय. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं आणि खोदून काढलंय. डिगआउट करत असताना समोर ओव्हर द बॉलर हेड देखना फटका, राजस फटका, विलोभनीय फटका. 4 धावा येत आहेत विजयच्या बॅटमधून आणि या चौकाराच्या मदतीने आता या मॅचमध्ये 31 धावांची गरज आहे. अजूनही तुमच्याकडे 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल 31 धावा. करायचाय पलटवार जो आहे अधिकार. फलंदाज विजय पुन्हा एकदा सक्रिय झाला या रनचेससाठी. शेवटच्या टप्प्यावर चांगला खेळ विजयचा. पुढचा बॉल अप्पू. बॅक ऑफ द हँड होता, ओळखला आणि थेट डिस्पॅच केलंय. लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. जबरदस्त फलंदाजी विजयचा षटकार. 7 बॉल मध्ये आता 25 धावांची गरज आहे. विजय नावात सर्व काही आहे. जसा बॉल स्लॉट मध्ये पडला प्लॉटच्या बाहेर पाठवलाय आणि जसा स्लोअर वन होता त्याला लवकर ओळखलंय फलंदाज विजयने. मागच्या 2 बॉलवर 10 धावा केलेल्या आहेत अप्पू कुंगळेच्या विरुद्ध आणि आता या मॅचची कहाणी अशी आहे. 7 बॉल 25 धावांची गरज. 7 चेंडू 25 धावा. जेव्हा पहिला डाव संपला होता कित्येकांची चर्चा तीच चालू होती की श्री गजानन डेव्हलपर्स हा संघ हा सामना जिंकणार आहे, पण क्लासिक इगतपुरी यांनी सर्वांच्या चर्चा थांबवण्याचं काम केलं. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर या रनचेसमध्ये ते सुद्धा सक्रिय आहेत. तेच आतापर्यंत पाहायला मिळालंय. आता धावा झालेल्या आहेत 77. आवश्यकता 25 ची. पुढचे बॉल 7 बाकी आहेत. 5व्या षटकातला शेवटचा बॉल. विजयने या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या संघाला खेचून आणलेलं आहे. आपण सुद्धा प्रबळ दावेदार आहोत सुपर 4 मध्ये जाण्याचे, त्याचे संकेत दिलेले आहेत. पण आता शेवटचा बॉल खूप महत्वाचा आहे आणि पाहूया शेवटच्या बॉलवर मनातलं मैदानात आणता येतंय का फलंदाज विजयला. पुढचा बॉल अप्पू. ऑन साइडला लॉफ्ट केलंय, पण क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. पूर्ण शरीर झोकलं होतं.
हा बॉल अडवण्यासाठी स्ट्राईक स्वतःकडे विजय ठेवतोय. षटकं संपतात 5, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 78. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 24. 4 मारायचे आहेत. चर्चा सुरू आहे अंपायर बरोबर. येस, डगआउट मधून एक मेसेज आला. त्याच्यानंतर दोन्ही बॅटर अंपायर बरोबर ती चर्चा करतायत. चला फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. बाकी सर्व खेळाडू रेडी राहा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. 4 मारायचे बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 बॉल 24 धावांची गरज. काय सामना रंगलाय. हरिओम मित्र मंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक. विजयभाई भगत यांची ही स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर 25 वर्षाची ती परंपरा या स्पर्धेची तुम्ही अनुभवताय. रौप्य महोत्सवी वर्ष या स्पर्धेचं तुमच्या समोर खेळवलं जाते आणि याच्यानंतर 2 सेमीफायनल आणि एक फायनलचा थरार तुम्ही अनुभवाल. परंतु त्याच्या अगोदर या मॅचमधून एक संघ सेमीफायनलमध्ये जाणार आहे आणि त्यांची सेमीफायनल हार्दिक 11 शहापूरच्या विरुद्ध आहे. कुणाल सर, पहिल्या डावाचं शेवटचे षटक जे विजेचं होतं ते 28 धावांचं होतं आणि आता दुसऱ्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 24 ची गरज आहे आणि सर्वात महत्वाची बाब स्ट्रायकर एंडला स्वतः विजय आहे. हो, नेट टू नेट आणि हेड टू हेड फाईट आतापर्यंत पाहिली आहे. दोन्ही टीम शेवटपर्यंत लढताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. अजूनही कोणी हारलेलं नाहीये. 50-50 चान्स आहे. 4 मारायचे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि विजयकडे ती क्षमता आहे. खतरनाक खेळ आतापर्यंत या मॅच मध्ये आणि मॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकते ही मॅच. काल एकता ट्रॉफी भिवंडी पडगामध्ये काय सामना रंगला होता. 6 बॉल 24 पाहिजेत. 4 मारायचेत. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. भालेकर, योगेश भालेकरने काल 2 सलग निर्धाव षटकं टाकली होती आणि सामना जिंकला होता शेवटच्या 1 बॉलवर 2 धावांची गरज असताना. आणि आज देखील या शहापूर नगरीमध्ये आल्यानंतर या धर्मवीर चषकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सामना इथे रंगतोय. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो संघ जिंकेल सेमीफायनलमध्ये खेळेल नेक्स्ट मॅचमध्ये. हार्दिक 11 शहापूरच्या विरुद्ध शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी अशोक दिंडा. पहिला बॉल विजयच्या समोर. पहिला बॉल कव्हर्सला उडवलाय. फिल्डर आहे आणि झेल टिपलाय. विजयचा खेळ समाप्त. अशोक दिंडा जो अनुभव आहे त्याच्या पाठीशी तो अनुभव आपल्या संघासाठी वापरतायत. विजय ज्याला सामना फिनिश करण्यासाठी पाठवलं होतं, एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन ते बाद झाले. शेवटचे 5 बॉल जिंकण्यासाठी आता 24 धावांची गरज. परिस्थिती गंभीर होती पण त्या ठिकाणी खंबीर अशी भूमिका घेत गोलंदाजी करताना पहिल्याच बॉलवर विजय या आक्रमक फलंदाजाला बाद केलेला आहे अशोक दिंडाने. 5 चेंडू 24. पाच बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. न्यू बॅटर अक्षय थेटे. 5 मध्ये 4 षटकार मारायचे आहेत. नांदगडचा अक्षय कामगिरी करेल का टीम क्लासिक इगतपुरीसाठी. अशोक दिंडा पुढचा बॉल घेऊन. पहिला बॉल फेस करत असताना अक्षय थेटेच्या समोर खाली राहिलाय आणि आता परत बॅटरला बोलवण्यात आले. अशी धाव दिली जाणार नाही असं दिसतंय. डॉट. आता 4 खेचायचे आहेत, त्याशिवाय पर्याय नाहीये. 4 चेंडू 4 षटकार अक्षय थेटेला खेचायचे. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर सामना जिवंत राहील. 4 बॉलमध्ये 24. दिंडा ऑन साइडला ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव इथे मिळताना दिसेल आणि आता 23 धावा करायच्या येणाऱ्या 3 बॉलमध्ये. सामना समाप्तीच्या मार्गावर. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय संघ श्री गजानन डेव्हलपर्स कल्याण. मनसूब आलाय आता फलंदाजीसाठी.
जिंकण्याची पॉसिबिलिटी वाढलेली आहे श्री गजानन डेव्हलपर्स, कारण अशोकने पहिल्या 3 बॉलवर फक्त एकच खर्च केले. 3 बॉल 23 रन. दिंडा समोर मनसूब. मालेगाववरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय आणि मालेगावमध्ये देखील खूप चांगल्या स्पर्धा होतात. छत्रपती चषकाचं देखील आयोजन आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. खूप चांगला फटका. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. लॉंग ऑफ लाय झेल टिपलाय. महामानव चषकाचं आयोजन होतं मालेगावमध्ये. AB ट्रॉफीचं आयोजन होतं आकाश बेडसे यांच्या माध्यमातून. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचमुळे या स्पर्धा चर्चेमध्ये असतात मालेगाव क्रिकेटमध्ये. कॉलेजचं खूप चांगलं ग्राउंड आहे मालेगावमध्ये. इथे देखील NP स्पोर्ट्सची स्पर्धा आहे. NP स्पोर्ट्सच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चषक 27 ते 31 जानेवारी मध्ये ही स्पर्धा रंगेल. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये आता दावा करायचे आहेत 23. सामन्यामध्ये पूर्णपणे वरचढ आहे संघ. ओ कडक शॉट. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर विंडो सीट मिळून काय फायदा. षटकार खेचलाय पण तो तितका फायद्याचा नसेल, पण खूप चांगला रनचेस क्लासिक इगतपुरी या संघाचा पाहायला मिळाला. 102 चा पाठलाग करताना धावा बनवलेल्या आहेत, त्या म्हणजेच 85. 17 पाहिजेत. सेकंड ओव्हरमध्ये 5 डॉट बॉल आले होते. अयूबने कमबॅक केलं होतं. एकच षटकार आला होता. तिथूनच हा सामना बदललाय. मध्यंतरी काही डॉट बॉल अजूनही जास्त खेळले गेले. 1 बॉल 17. फलंदाज शेवटच्या बॉलवर बीट होतो आणि हा सामना इथे जिंकलाय 16 धावेने. अभिनंदन. टीम श्री गजानन डेव्हलपर्स कल्याण हा संघ पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच सेमीफायनलमध्ये हार्दिक 11 शहापूर आणि श्री गजानन डेव्हलपर्स कल्याण अशी पहिली सेमीफायनलची लढत अगदी थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल. शाहिद ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. शाहिदने 45 धावांची खेळी केली आहे 17 बॉलमध्ये. उद्योजक संतोष शेठ बेरे यांच्या शुभ हस्ते आपण शाहिदचा सन्मान इथे करणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन.